स्वामी रामानंद तीर्थ मराठवाड़ा यूनिवर्सिटी प्रशासन के तुगलकी फरमान के खिलाफ आज स्टूडेंट्स विंग ने अपना जोरदार धरने आंदोलन दिया। खेल महोत्सव के आयोजन के लिए हॉस्टल खाली कराने के विश्वविद्यालय के फैसले के खिलाफ आज राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार गढ़ और एनएसयूआई कांग्रेस ने जोरदार विरोध प्रदर्शन किया। विश्वविद्यालय प्रशासन ने हाल ही में सर्कुलर जारी कर स्टूडेंट्स को तुरंत हॉस्टल खाली कराने के आदेश दिए। इस बीच दिसंबर में नेट सेट, एमपीएससी, एसएससी और पुलिस भर्ती जैसी महत्वपूर्ण परीक्षाएं होने के कारण आम और गरीब छात्रों को भारी मुश्किलों का सामना करना पड़ रहा है। प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया कि दिवाली की छुट्टियों के बाद छात्रों को वापस घर भेजने का फैसला उनके भविष्य के साथ सीधा खिलवाड़ है। आज के विरोध प्रदर्शन में स्टूडेंट्स ने प्रशासन के खिलाफ नारेबाजी की और इस फैसले को तुरंत वापस लेने की मांग की। ऐसा न करने पर बड़े पैमाने पर विरोध प्रदर्शन करने और इसकी पूरी जिम्मेदारी विश्वविद्यालय प्रशासन पर थोपते हुए एनसीपी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार गढ़ और एनएसयूआई कांग्रेस ने चेतावनी दी। इस अवसर पर राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार गढ़ के जिलाध्यक्ष फैसल सिद्दीकी, एनएसयूआई के सूरज शिंदे, अमित सिंह सुखमनी, शिवानंद वाकरडे व अन्य उपस्थित थे। आज आम्ही राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, शरदचंद्र पवार, SFI, NSUI तर्फे विद्यापीठच्या विरोधात आम्ही निषेध आंदोलन करत आहोत। नुकतेच विद्यापीठ प्रशासनाने क्रीडा महोत्सव आयोजन करण्यासाठी वसतिगृह खाली करण्यासाठी विद्यार्थ्यांना परिपत्र काढले, जे की अन्यायकारक आहे। कारण की डिसेंबर महिन्यात MPSCची परीक्षा आहे, नेट सेटची परीक्षा आहे, विद्यार्थी हे पोलीस भरतीची तयारी करतात, पण असल्या निर्णयामुळे त्यांना खूप सारा त्रास होतो आहे। कारण की दिवाळीची नुकती सुट्ट्या झालेत, दिवाळीची सुट्टी संपताच ते वसतिगृहात लोटले, आता ते अभ्यासात मग्न आहे। पण असा निर्णय त्यांनी काढलेला आहे की ज्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागतो, कारण की त्यांना ये जा करणे परवडत नाही। आणि नुकते सर्वात मोठी बाब तर ही आहे की विद्यापीठात एवढा गोंधळ चालू आहे की पिण्याच्या पाण्याची आत्तापर्यंत अवस्था केलेली नाही, वॉशरूमसाठी पाणी नसतो, असं भोंगळ कारभार विद्यापीठात चालत असतो, पण त्यांच्याकडे त्यांचं लक्ष वेधले जात नाही। पण विद्यार्थ्यांना वसतिगृहातून बाहेर काढण्यासाठी ते तातडीने निर्णय घेत आहेत। तुमच्या माध्यमामार्फत मी कुलगुरूंना एक प्रश्न विचारतो, साहेब आपल्याला विद्यार्थ्याचा त्रास समजत नाही, ठीक आहे, मग आपण अगोदर आपला शासकीय बंगला खाली करून घ्यावा आणि आयोजन करून बघावं, आपल्याला समजेल की विद्यार्थ्यांना किती त्रास होतो खाली करून भरण्यासाठी। आणखी जर प्रशासनाने तातडीने हा निर्णय मागे नाही घेतला तर यापेक्षा मोठ्या प्रमाणात आम्ही आंदोलन इथं करू आणि याची सर्वस्वी जबाबदारी त्या कुलगुरूची असेल, मी आपल्यामार्फत सांगू इच्छितो। हां, जर ह्या मागण्या जर पूर्ण केल्या नाही, विद्यापीठातून म्हणजे हॉस्टेलमधून एकही विद्यार्थी बाहेर जाणार नाही। जर जायचं असेल तर त्यांच्या अकाउंटवर 4 ते 5 हजार रुपये तुम्ही टाकावे आणि बाहेरचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही वेगळी व्यवस्था करून विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये राहण्याची व्यवस्था करून द्यावी। जर नाही दिले आणि आताच आम्ही आंदोलन करत आहोत, 1 तास झाला आंदोलन होत आहे, पण कुलगुरूचं काहीच आश्वासन नाही, कुलगुरू इथं खाली पण येत नाहीत आणि विद्यार्थ्यांशी चर्चा पण करत नाही। जर हे मागणी जर मान्य नाही झाली तर येत्या काळात म्हणजे लगेच 2 दिवसाला आम्ही मोठं निदर्शने करू आणि पूर्ण डिपार्टमेंटमध्ये आम्ही आंदोलन करू आणि रस्त्यानं आम्ही विद्यार्थी उतरण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू, एवढी आमची मागणी आहे।